भारतीय आयटी स्टॉक्स का कोसळत आहेत? एआयचा धोका की काहीतरी वेगळं? नमस्कार मित्रांनो, आज दलाल स्ट्रीटवर अक्षरशः रक्ताचा सडा पडलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या कंपन्यांना आपण सेफ समजायचो त्या TCS, इन्फोसिस आणि विप्रो चे शेअर आज जोरात कोसळले आहेत. एकाच दिवसात निफ्टी इंडेक्स 5% अधिक खाली आलाय आणि गुंतवणूकदारांचे तब्बल 1.3 लाख कोटी रुपये मातीत मिळालेत. पण हा फक्त एक छोटा बदल आहे की भारतीय आयटी क्षेत्राच्या अंताची सुरुवात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची 3 मोठी कारणे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण 1, अँथ्रोपिकचा धक्का आणि एआयची भीती. या घसरणीचं सर्वात मुख्य कारण भारताबाहेर आहे. अमेरिकेतील अँथ्रोपिक नावाच्या एआय स्टार्टअपने एक असंच टूल लॉन्च केलंय जे कोडिंग आणि लीगल काम माणसांपेक्षा वेगाने करू शकतं. मार्केटमध्ये भीती ही आहे की जर एआय हे सर्व काम करू लागलं तर भारताच्या या आयटी कंपन्यांना कोण विचारणार? हजारो कर्मचाऱ्यांचं काम जर एक टूल करत असेल तर या कंपन्यांना नफा कमी होणार. ही भीती गुंतवणूकदारांना सतावते. दुसरं कारण म्हणजे अमेरिकेतील व्याजदर, US फेड रेट. दुसरं कारण म्हणजे अमेरिका. भारतीय आयटी कंपन्यांचा 70% व्यवसाय अमेरिकेतून येतो. अमेरिकेत नोकरांचा डेटा अजूनही मजबूत असल्यामुळे तिथे व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट लवकरच कमी होण्याची शक्यता नाहीये. जोपर्यंत तिथे व्याजदर जास्त राहतील तोपर्यंत तिथल्या मोठ्या कंपन्या भारतीय आयटी कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट देणं टाळतील. सोप्या भाषेत सांगायचं तर तिकडची मंदी आपल्या आयटी क्षेत्राला मारक ठरते. कारण 3, पैशाचा ओघ बदलला. सेक्टर रोटेशन. आज मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड दिसला. मोठे गुंतवणूकदार आयटी क्षेत्रातून पैसे काढून बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टाकत आहेत. आज जर ICICI बँक आणि SBI ने मार्केट व्हॅल्युएशन मध्ये TCS ला मागे टाकलंय. म्हणजेच काय तर आता मार्केटला पारंपरिक आयटी पेक्षा बँकिंग सेक्टरवर जास्त भरोसा वाटतोय. हा फक्त घाबरून केलेला सेल नाही तर मार्केटमध्ये होणारा हा एक मोठा बदल आहे. निष्कर्ष, आता काय करायचं? बाईंग ऑपॉर्च्युनिटी. मग आता प्रश्न पडतो की आयटी शेअर्स विकून टाकायचे का? तज्ञांच्या मते ही घसरण इमोशनल जास्त आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी 2008चं संकट आणि क्लाउड कॉम्प्युटिंगचा बदलही पचवला आहे. पण 2026 हे वर्ष वेगळं आहे. ज्या कंपन्या जेनेटिक एआय आत्मसात करतील त्या टिकतील आणि ज्या जुन्याच पद्धतीने काम करतील त्या संपतील. जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर घाईत निर्णय घेऊ नका. मार्केट थोडं स्थिर होण्याची वाट बघा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आयटी क्षेत्राचे सुवर्ण दिवस संपलेत की शेअर्स खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि टेक आणि फायनान्सशी संबंधित अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.